नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जनता सहकारी बँक सातारा येथे निघालेल्या लिपिक पदाबद्दलची संपूर्ण माहिती. जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेस पदवीधर उमेदवारांकडून 7 लिपिक पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरता आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता तसेच अन्य तपशील हे या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत. तर लिपिक पदासाठी हे ऍड असणार आहे. टोटल 7 पदे यामध्ये असणार आहेत. तर त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते बघू. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच कोणत्याही शाखेची पदवी असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर MSc किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे इथं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान असणे इथं आवश्यक असणार आहे. प्राधान्यामध्ये कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा जर अनुभव असेल तर अशा उमेदवारास प्राधान्य हे दिले जाईल. त्याचबरोबर JIB, CIB, GDCA उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग, सहकार किंवा कायदेविषयक जर पदविका प्राप्त केलेले उमेदवार असतील तर त्यांना प्राधान्य हे दिले जाईल. यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे तर उमेदवाराची वयोमर्यादा ही 22 ते 35 वर्ष यामध्ये असणं आवश्यक असणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क तर 1180 रुपये GST सह प्लस ऍप्लिकेबल बँक चार्जेस एवढे आपल्याला यासाठी ऍप्लिकेशन फी असणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. त्यामध्ये जनरल नॉलेज असेल, ऍप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, ग्रामर, कम्प्युटर लिटरसी, बँकिंग, मीडियम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे ते मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही मीडियम मध्ये आपला पेपर हा असणार आहे. परीक्षेचे स्वरूप तर परीक्षेचा कालावधी 120 मिनिटाचा असणार आहे म्हणजे 2 तास वेळ असणार आहे. त्यामध्ये आपल्याला परीक्षा ही बहुपर्यायी असणार आहे म्हणजे MCQ टाइप ही एक्झाम असणार आहे. परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे. ऑनलाईन परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत आयोजित केली जाईल. म्हणजे एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर आपला इंटरव्ह्यू असणार आहे तो बँकेमार्फत आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी हा 2 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. परीक्षा पद्धती परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सुरुवातीस देय पगार तर प्रशिक्षण कालावधीत देय पगार हा 6500 रुपये प्लस PF आणि ग्रॅच्युटी राहणार आहे आणि कायम झाल्यानंतर 11,000 रुपये प्लस PF आणि ग्रॅच्युटी. त्याच्यानंतर तरी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या वेबसाईटवर विविध वेळेत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा. इतर कोणत्याही पद्धतीने यासाठी आपण अर्ज करू शकत नाही. अर्ज करण्याची पद्धत तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतच्या ज्या काही सूचना आहेत ते त्यांच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. उमेदवार त्याचा अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी भरू शकेल. म्हणजे आपण ऑनलाईन लॅपटॉपवर किंवा कॅफेमध्ये नेट कॅफेमध्ये जाऊन सुद्धा तो अर्ज भरू शकतो. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट माध्यमातूनच भरावे लागणार आहे. परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे. न भरल्यास उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. ऑनलाईन पेमेंट अपडेट होण्याकरता 24 ते 48 तास सुद्धा लागू शकतात. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खालीलप्रमाणे आपलं छायाचित्र आणि स्वाक्षरी त्याची सॉफ्ट कॉपी स्वतःकडे ठेवायची आहे. तर आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो असणार आहे. त्याचा JPEG फॉर्मॅटमध्ये 20 KB पर्यंत साईज असेल अशा आणि स्वाक्षरी सुद्धा JPEG फॉर्मॅटमध्ये 20 KB पर्यंत साईज असेल असं आपल्याला तिथं फॉर्म मध्ये अपलोड करावं लागणार आहे. उमेदवाराचा फोटो आणि सही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणं आवश्यक असणार आहे. अर्जदाराने अपलोड केलेले इमेज सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरवलं जाऊ शकतं. म्हणजे फोटोने आपला जी स्वाक्षरी असणार ती स्पष्ट असेल अशा पद्धतीने अपलोड करायचे. सदर पेजवरील सर्व माहिती भरल्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. अर्जात भरलेली संपूर्ण माहितीची परिपूर्ण असल्यास येणाऱ्या मेसेज बॉक्समध्ये भरती प्रक्रियेबाबतची पुढील बाबींची म्हणजे अर्जाची पात्रता पाहणे, प्रवेशपत्र काढणे, जन्मतारीख वगैरे माहिती अचूक भरल्याची खात्री करून घ्यायची. त्याच्यानंतर अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असल्याची खात्री करून असल्यास अथवा चुकीची माहिती दुरुस्त करून अचूक भरल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर अर्जाचा ID, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याच्या अथवा विहित केलेले परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख याबाबतची सर्व माहिती उमेदवाराला दिसेल. अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला फीची आणि आपल्या सगळी माहितीची अंतिम ही तिथं दिसून येईल. तर त्याच्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जाच्या बाबतीत आक्षेप जर आपल्याला असेल तर आपल्याला काही कारणास्तव अपात्र ठरलं असेल तर त्याची जी माहिती आहे ती या हेल्प डेस्कवर आपल्याला अवेलेबल करून कळवायची किंवा इथे सुद्धा आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा ती कळवू शकतो. ऑनलाईन परीक्षा उमेदवाराचे कोणतेही कागदपत्र तपासणी न करता घेतली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला नंतर काही त्रुटी आढळल्या तर तिथं आपल्याला
आपल्या निवडीबाबतचा कोणताही हक्क सांगता येणार नाही. अर्ज एकदा ऑनलाईन सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला अर्ज हा व्यवस्थित पद्धतीनेच भरायचा आहे. परीक्षा प्रवेशपत्र उमेदवारास संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोस्टाने किंवा इतर कोणत्याही पद्धतीने आपल्याला पाठवलं जाणार नाही. तर आपलं जे काही हॉल तिकीट असणार आहे ते आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनेच डाउनलोड करावं लागणार आहे. तर आपल्याला उमेदवारांनी प्रवेशपत्राशिवाय स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक असणारे. परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट सोबत एखादं आपलं फोटो असलेलं ओळखपत्र, त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल, यापैकी एक कोणतंही ओरिजिनल नेणं गरजेचं असणार आहे. सदरची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असलेल्या उमेदवारांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांची नोंद घेण्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट घ्यायची आहे. परीक्षेचे दिनांक वगैरे आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरच कळवलं जाईल. सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत सातारा येथे आयोजित केली जाणार आहे. तर परीक्षा ही सातारा येथे घेतली जाणार आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.